मतदान चालू आहे. चल 242 वाळके राहुल राजाभाऊ 242. नंबर शेख अक्रम शेख 43. चेयरमैन है बात करें. हाँ कवर कर सकता बैठा. हाँ चल 4-5 जण आहे. हाँ 4 बोल काय सांगतील सर, आज भूमी अभिलेख सोसायटीचे इलेक्शन आहे, कसं पॅनल आहे काय? हे मराठवाडा भूमी अभिलेख सेवकांची सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेचं आज मतदान आहे. त्याच्यामध्ये आमचा प्रगती पॅनल आहे. प्रगती पॅनलचे एकूण आमचे 17 उमेदवार आहेत. 17 पैकी आमचे 3 बिनविरोध निवडून आलेले आहेत. सर निशाणी आमचे विमान आहे. 12 उमेदवार आमचे निवडणुकीच्या त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. तर सर्वसाधारणमधून 10 आणि महिला राखीमधून 2 उमेदवार आमचे उभे आहेत. किती एकूण मतदान किती? एकूण मतदान 263 मतदान आहे. आणि निवडून आल्यानंतर तुमचं पॅनल काय नवीन आपले कर्मचाऱ्यांसाठी करणार आहे? नवीन कर्मचाऱ्यांसाठी आम्ही बऱ्याच मागच्या 10 वर्षामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. मोबाईलचं ॲप घेतले, ऑनलाईन त्यांचे खाते त्यांना चेक करता येतात. त्याच्यामध्ये आता आणखीन बँकिंगच्या याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं हे करण्याचं. ऑनलाईन त्यांना कर्ज मर्यादा वाढण्याचा आमचा हे आहे. त्याच्यानंतर अल्पमुदती कर्ज जे आहे ते 1 लाख आहे सध्याचं, ते 2 लाखाच्या याच्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. 10 लाखाचे 20 लाख दीर्घ मुदतीचे कर्ज आहे, त्याचे 10 लाखाचे 20 लाख रुपये करण्याचा हे प्रयत्न आहे. आणि स्वबळावरची आमची सहकारी सोसायटी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या अशा मोजक्या संस्था आहेत, त्यामध्ये गणल्या जाणारी संस्था आहे. हो, आमचाच पॅनल होता. त्यामध्ये काय आणि चेंजेस करणार आहे तुम्ही? मागे जे काम राहिले तुमचे या काम मध्ये जर तुम्ही निवडून आले तर काय करणार? आमचे सभासद संख्या थोडी मर्यादित आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामधले आम्ही किमान 100 सदस्य आणखीन नवीन जोडणार आहे. हा मराठवाड्याचे. आणि डिव्हिडंडचं जे आहे त्याच्यावरचं व्याजदर आहे ते व्याजदरही बी वाढवण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत मानसिक. हा सर बोला, काय सांगतील आज निवडणुकीचा दिवस आहे,
आज निवडणूकचा दिवस आहे. मी माजी चेअरमन 10 वर्षापासून आहे आणि आज आमच्या मराठवाडा भूमी अभिलेख सेवकाची पतसंस्था आहे, त्याचं इलेक्शन लागलेलं आहे. आमचे 2 पॅनल आहेत. एक आमचं पॅनल आहे प्रगती पॅनल, त्याचे आम्ही आज निवडणूक आहे. आमच्या पॅनलचे 3 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत आणि अजून 12 जणांसाठी एकूण 15ची बॉडी आहे. 12 आमच्या पॅनलचे मतदान चालू आहे. तुम्ही चेअरमन राहिलेले आहेत 10 वर्षापासून. कर्मचाऱ्यांची काय काय अडचण असते जे तुम्ही सोडण्यासाठी प्रयत्न करणार? सर आम्ही 2015 मध्ये ताब्यामध्ये घेतली असताना तेव्हा 1 लाख रुपये मर्यादा होती. 1 लाखाची आम्ही 10 लाख केली आणि वर्गणी आमची कटिंग ECS नव्हतं. सॅलरी अकाउंटमधून दरवर्षी 100% वसुली येते, कटिंग येते आणि दरवर्षी आम्हाला नफा टोटल वाढत ह्या वर्षी आमचा मागच्या वर्षी 38 लाख रुपये टोटल नफा होता आणि 9% आम्ही दर वर्षी डिव्हिडंड त्यांना देत आहोत आमच्या कर्मचाऱ्यांना. आणि आमची पतसंस्थानं कोणत्या बी बँकेचं कर्ज घेतलेलं नाही. आमच्या कर्मचाऱ्याच्या डिव्हिडंडवर शेअर्सवरच चालू आहे सर. आम्ही 2-3 दिवसापूर्वीच एक अशी संस्थाच्या निवडणूक घेतली, पण त्यांचे सभासद 4000च्या वर होते. आपली संख्या का कमी आहे? आपली संख्या सर सभासद संख्या आहे आता 350. गेल्या पिरियडला होती 950. पण रिटायर कर्मचारी रिटायर लोकांना काढून टाकलेलं, म्हणजे रिटायर आपले शासकीय कर्मचारी पतसंस्था आहे, रिटायर लोकांना ठेवता येत नाही. रिटायर झाल्यावर आम्ही 850 रिटायर लोकांना काढलेलं आहे. आणि आता ह्या इकडं सर आमच्या विभागाला शासकीय आपल्या कर्मचाऱ्याची कमतरता आहे, त्याच्यामुळं सभासद कमी झालेले आहेत आणि आमची आता अजून जास्त सभासद करण्याची 100% गावी आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी आम्ही 10वी 12वी झाले त्यांना उत्कृष्ट त्यांना दरवर्षी आम्ही हे देतो सर, अवॉर्ड. गुणवत्ता परिस्थिती करून यादीतून आम्ही त्यांना स्कॉलरशिप नाही आहे तसं, पण परिस्थिती पत्र देतो सर आम्ही. काय सांगतील जर विजय होणारच आहे तुमचा, असं काय वाटतं? नाही, विजय तर 100%च आहे सर. विजय तर आम्ही 10 वर्षात कामं केलेले आहेत, त्याच्यामुळं विजय होणारच आहे. त्याच्यामुळे विजय होऊन आणि आमच्या सगळं कर्मचारी यांचं अजून या 10च्या जागी 20 आम्ही द्यायचा हे करतो, 20 लाख. आणि आम्ही मयत कर्मचाऱ्याची एक पॉलिसी काढतो सर, त्याच्यामध्ये त्यांच्या नातेवाईकाला कोणचं बी भरणे नाही जावं सभा. म्हणजे एकदा एक वारलं कर्जाला पॉलिसी 10 लाखाची, तर ती वारला एखादा कर्मचारी त्याला सगळं त्याच्या नातेवाईकांना भरलं नाही पाहिजे, 10 लाखात माफ झालं पाहिजे, पूर्ण माफ होणार सर. हो, धन्यवाद. काय सांगतील तुम्ही? उमेदवार आहे आणि हे पॅनल मागील 10 वर्षापासून निवडून येत आहे, आता काय परिस्थिती आणि काय सांगतील? आमच्या प्रगती पॅनलने अतिशय सुधारणात्मक कार्य केलेलं आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना असा काही प्लॅटफॉर्म नव्हता की जिथे म्हणजे आमचं फायनान्शियली आमचं काही प्रोटेक्शन केलं जाईल. असं त्यामध्ये काही नवीन जे काही टेक्निकल दृष्ट्याने जे काही सुधारणा व्हायला पाहिजे त्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या नव्हत्या. तर आमच्या प्रगती पॅनलने अतिशय चांगल्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य देखील सेफ राहील अशा हिशोबाने सुधारणा केलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळेच मी सुद्धा स्वेच्छेने समजा ह्या प्रगती पॅनलसाठी कार्य करण्यासाठी हातभार लावणार आहे. तरी माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे, सभासदांना विनंती आहे की आम्हाला निवडून द्यावं तुम्ही आणि परत पुढे ही जी काही प्रगती झाली आहे याचा ग्राफ अजून वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं म्हणून. शुभांगी थोटे. आतापर्यंत प्रगती पॅनलने जे काही सुधारात्मक बदल घडवून आणले ते खरंच खूप अविश्वसनीय होते. म्हणजे पहिले ॲप सुद्धा नव्हतं सोसायटीचं, तर ते ॲप सुद्धा त्यांनी डेव्हलप केलं आहे. आणि आता पहिले कर्ज मर्यादा ही 10 लाख होती, तर आम्ही आता 20 लाख करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप सारे आम्ही बदल घडवून आणणार आहोत. तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सगळ्यांना मतदान करा आणि निवडून आणा ही विनंती. वैशाली गोरडे.